काय ठरलं नाही सर पोलिसांकडून चर्चेअंती नेमकं काय ठरलं काय सांगा मॅडमांची काय आता चर्चेअंती काय ठरलं हे तुम्ही पुण्यात होता त्यामुळे वेगळं काय सांगायची माझ्या माहितीप्रमाणे गरज नाही की त्या मुद्दा असा झाला की सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की DI साहेबांनी सांगितलं की न्यायालयाचे आदेश आहेत त्याप्रमाणे आम्ही त्या बाईने जे नोंदवलं त्याप्रमाणे आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत त्याचा तपास झाला पाहिजे वेगवेगळे सेक्शन लावण्यात आलेले आहेत त्याचा तपास झाला पाहिजे आणि प्रश्न शहरासमोर असा आहे शहराच्या नागरिकांसमोर असा आहे की यापुढे असे गुन्हे झाले तर त्या गुन्हेगारांना पकडायचं की नाही पकडायचं त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची की नाही द्यायची नाहीतर पोलिसांचं असं म्हणणं आहे न्यायालयाच्या सांगण्यावरून तुम्ही असत्याचा अर्थ होतो चोर आला तर तुम्ही घरात त्याला धरू नका तुमच्या मुली आया बहिणींवर जर बलात्कार होत असेल तर तुम्ही आम्हाला कळवा त्याला विरोध करू नका अशाच प्रकारचा मेसेज पोलिसांकडून आताच्या सगळ्या चर्चेतून मिळालेला आहे. म्हणजे तुम्हाला न्याय मिळणार आहे की नाही त्याच्यासाठी आम्ही लढाई करणार शेवटपर्यंत करणार ही पहिली सुरुवात आहे जर तसं झालं नाही तर अजूनही ह्याच्यापेक्षा मोठं स्वरूप आंदोलनाचं आणि होऊ शकतं करू शकतो आम्ही किंवा आम्ही त्या सलूनला तिथेच बसू शकतो बंद पडेपर्यंत काय वाटेल ते करू शकतो आम्ही नागरिक आहोत आमचा हक्क आहे आणि आया बहिणींच्या रक्षणासाठी जर पोलीस यंत्रणा कमी पडत असेल तर शेवटी जबाबदारी आम्ही घेण्यासाठी आम्ही सगळे कणकवलीकर सक्षम आहोत.